नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 2 स्टँडर्ड 9th. त्याच्यामधील आपण आज एक थेरम प्रूव्ह करायला शिकणार आहोत. तर ती थेरम आहे द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या सर्व तिन्ही कोणांची बेरीज 180 राहते. तर आज आपण ते प्रूव्ह करून आपण दाखवणार आहोत. तर आपण चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी सर्वप्रथम थेरम इथे लिहून घेतलेली आहे. तर थेरम अशी आहे की द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर आपल्याला आता माहिती आहे या अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी या सर्वांची बेरीज आहे द सम ऑफ ऑल थ्री अँगल्स इज 180 डिग्री. सो वी विल प्रूव्ह दॅट. सो आपल्याला याच्यामध्ये काय दिले आहे, आपल्याला सर्वप्रथम जे दिलेलं आहे ते लिहून घेणं आवश्यक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काय दिले या थेरममध्ये, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. सो गिवन पार्ट म्हणजेच अँगल असं ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 180 डिग्री. यस, आपल्याला याच्यामध्ये प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह. तर आपण इथे लिहून घेऊयात टू प्रूव्ह. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपण याच्या पहिल्याच चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की प्रूव्ह आणि प्रूफ किंवा थेरम प्रूव्ह कशी करायची हे पाहिलेलं आहे. तर आपण आता टू प्रूव्ह याच्यामध्ये प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, प्रूफ. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये प्रूव्ह काय करायचं आहे, अँगल ए म्हणजे हा अँगल प्लस अँगल बी हा प्लस अँगल सी म्हणजे हा इज इक्वल टू 180 डिग्री. आपण म्हणून देअरफॉर अँगल बी सी ए बी ए सी प्लस अँगल सी बी ए प्लस अँगल बी सी ए आपल्याला अशा प्रकारे लिहून घेऊयात. कन्स्ट्रक्शन, आपल्याला ही माहिती अपुरी पडेल म्हणून आपण याच्यात एक आता कन्स्ट्रक्शन ॲड करूयात, ज्यामुळे आपल्याला या तिघांची बेरीज द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स इज 180 डिग्री हे प्रूफ करायला आपल्याला इझी होईल. ओके, तर आता मी कन्स्ट्रक्शन लिहून घेतो आणि त्यानंतर आपण ते कन्स्ट्रक्शन ड्रॉही करूयात. आपल्याला त्यात कन्स्ट्रक्शन करून घेणं आवश्यक आहे. आपण कन्स्ट्रक्शन काय करून घेऊयात, आता आपल्याला इथे एक पॅरलल लाईन करायची आहे म्हणून मी इथे लिहूयात आपण ड्रॉ अ लाईन पॅरलल टू साइड बी सी. थ्रू पॉइंट A. Okay, take a point M and N on line L such that M dash A dash N ही एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. तर आपण लगेच लाईन ड्रॉ करून घेऊयात. याच्याशी पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. आपल्याला कन्स्ट्रक्शन म्हणून ड्रॉ करायची आहे म्हणून आपण ती डॉट डॉटने आपण ती ड्रॉइंग ड्रॉ करूयात आपण.
आपण लाईन ड्रॉ केलेली आहेत. आपल्याला इथं काय दिल्याप्रमाणे एम अँड एन. ओके, हिअर पॉईंट एम अँड पॉईंट एन. we have to prove, hence we are going to now prove this theorem. Proof. याच्यामध्ये आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, लाईन यल पॅरलल टू साईड बी सी. प्रूफ आपल्याला दुसरं करायचं. आपण आता प्रूफमध्ये स्टेप बाय स्टेप आपण पुढे करत गेल्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप केल्यानंतर आपलं ते प्रूफ होत जाण्यास मदत होईल. सर्वप्रथम आपण लिहून घेऊयात लाईन यल आहे, सॉरी मी विसरलो. लाईन यल पॅरलल टू लाईन साईड बी सी. ओके, वी कॅन राईट लाईन यल पॅरलल टू line or side. This is the side of triangle, so side BC. आपल्याला रिझन लिहिणं आवश्यक आहे. रिझन काय असेल, आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिलेलं आहे म्हणून तर रिझन इन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन लिहिणं महत्त्वाचंच आहे यामध्ये. त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन लिहिणं आवश्यक आहे. कन्स्ट्रक्शन झालं त्याच्यानंतर आणखी काय आहे, आणि याच्यामध्ये लाईन पॅरलल अँड ट्रान्सव्हर्सल देखील आहे त्याच्यामध्ये. म्हणून अँड ट्रान्सव्हर्सल इज ए बी, सेग ए बी और साइड ए बी. साइड ए बी. याच्यावर आपल्याला काय मिळेल, देअरफॉर मेजर ऑफ अँगल एम ए बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए बी सी. ओके, याचं रिझन काय असेल, मेजर ऑफ अँगल एम ए बी आपण पाहू शकतो एम ए अँड बी. मेजर ऑफ अँगल ए बी सी आर व्हॉट टाइप ऑफ अँगल, आर alternate types of alternate angles, because here made a Z, and when two lines are parallel to each other and their alternate angles are congruent. So आपण ते रिझन लिहू शकतो, अल्टरनेट अँगल. ओके, याला आपल्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा आहे. एनी डाऊट? अँड ऑल्सो हिअर लाईन यल पॅरलल टू साइड और लाईन बी सी. कंस्ट्रक्शन. आपल्याला याच्यामध्ये दोन स्थिती सापडतात. पहिली स्थिती म्हणजे पहिली कंडिशन काय आहे, लाईन यल पॅरलल टू लाईन बी सी आणि ए बी इज अ ट्रान्सव्हर्सल. अँड सेकंड सिच्युएशन इज लाईन यल पॅरलल टू लाईन बी सी अँड ए सी इज ट्रान्सव्हर्सल. हेन्स वी आर राईट डबल. ओके, तर आपण आता लिहून घेऊयात. अँड ट्रान्सव्हर्सल इज ट्रान्सव्हर्सल काय असेल याच्यामध्ये, ए सी. ओके, ट्रान्सव्हर्सल इज ए सी. therefore measure of angle NAC. Okay, measure of angle NAC is equal to measure of angle ACB. याच्यामध्ये पण आपण हेच लिहून घेऊयात, कारण इथे उलटा झेड बनत आहे आणि आपल्याला माहिती आहे की झेड जर बनत असेल पॅरलल लाईन्समध्ये
तर ते दुसरं कोणते नाही, अल्टरनेट अँगल्स असतात. ए अल्टरनेट अँगल्स इक्वेशन नंबर सेकंड. ओके, तर याच्यानंतर आपल्या दोघांना ॲड करायचं आहे. ॲड, ओके, ॲडिंग इक्वेशन first and second, we get measure of angle ENAC plus measure of angle EMAB. आपण हे कारण करत आहोत की लेफ्ट साईडमध्ये ॲड करत आहोत आणि राईट साईड ही राईट साईडमध्ये. उदाहरणार्थ आता हे मेजर ऑफ अँगल EMAB ही लेफ्ट साईड आहे आणि मेजर ऑफ अँगल ENAC ही लेफ्ट साईड आहे. या दोघांना ॲड करायचं आणि या दोघांना ॲड करायचं. ओके, ही प्रॉपर्टी ऑफ LHS अँड RHS जरी नसेल तरी लक्षात ठेवायचं, इक्वल असल्यावर साईडनुसार ॲडिंग करायची. लेफ्ट साईडची ॲडिंग लेफ्ट साईडसोबतच आणि राईट साईड हँडची साईड राईट हँड साईडसोबतच, जर इक्वल टू कंपॅरिझन केलं असेल दोघांमध्ये तरच. ओके, इज इक्वल टू, तर इथं आपण म्हटल्याप्रमाणे ABC अँड ACB, मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल ACB. ओके, measure of angle ABC and measure of angle ACB or BCA. Doubt no. Now आता इथे आपण पाहू शकता, आपल्याला आता काय काढायचं आहे, आपल्याला प्रूफ काय करायचं. आपण थोडे बॅक जाऊयात. प्रूफ काय करायचं आपल्याला, मेजर ऑफ अँगल BAC. ओके, ACB or BAC is measure of angle BAC, measure of angle BAC plus measure of angle CBA. ओके, CBA plus measure of angle BCA. तर आपल्याला याच्यापैकी दोन घटक आपल्याला मिळालेले आहेत. कोणकोणते मिळाले आहेत, मेजर ऑफ अँगल CBA. ओके, मेजर ऑफ अँगल CBA or ABC is same, and second is measure of angle BCA. okay, BCA or ACB. आता आपल्याला काय नाही, काय माहीत नाही, आपल्याजवळ हे दोन मिळालेत आणि हे काही पहिली स्टेटमेंट जी आहे ना ते आपल्याजवळ नाही आहे. मग आपल्याला गणिताने एक फ्री रूल दिला आहे. काय दिलेला आहे, तर आपण दोन्ही साईडमध्ये आपण एक संख्या किंवा कोणतीही एक ॲड करू शकतो. ओके, तर म्हणून आपण काय करूयात, दोन्ही साईडला आपण मेजर ऑफ अँगल BAC. ओके, मेजर ऑफ अँगल BAC आपण काय करून घेऊयात, ॲड करून घेऊयात. आपल्याला कोणते हवं आहे, BAC. आपल्याला याच अँगलचं आपल्याला आता माप शोधायचं आहे. ओके, ॲडिंग तर माझं थोडं चुकी झाली. तुम्ही हे व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं नाही, तुम्ही व्हिडिओला सोडून जाऊ नका. चुकी झाली, चुक्या होत राहतात, टेन्शन नॉट. ॲडिंग मेजर ऑफ अँगल BAC. ओके, BAC बोथ साईड म्हणजे दोन्ही बाजूला, बोथ साइड्स. ओके, आता आपण हे ॲडिंग केलेलं आहे. आता आपल्याला काय मिळेल, आता
ॲडिंग केल्यानंतर आपल्याला काय मिळेल आपण पाहूयात. मेजर ऑफ अँगल BAC प्लस मेजर ऑफ अँगल NAC प्लस मेजर ऑफ अँगल MAB is equal to, okay, measure of angle BAC, measure of angle BAC plus measure of angle ABC plus measure of angle ACB. ओके, आता आपण आपल्या फिगरकडे जाऊया. आता फिगरमध्ये आता काम पडेल, फिगरचं आपल्याला इथे आता काम पडेल. तुम्हाला आता काम कुठे पडेल तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये कळून जाईल. आपल्याला आता फिगरकडे जायचं आहे. आता इथं आपण बघू शकता. आता पहिलं काय, मेजर ऑफ अँगल BAC. ओके, मेजर ऑफ अँगल BAC. याच्यामध्ये BAC कुठे आहे, BA अँड C. हे कोणता अँगल, दिस अँगल. ओके, अँड मेजर ऑफ अँगल NAC. ओके, दिस अँगल. अँड मेजर ऑफ अँगल MAB. So we can write measure of angle BAC, okay, plus measure of angle MAB bracket plus measure of angle NAC is equal to measure of angle BAC plus measure of angle ABC plus measure of angle ACB. ओके, मग आता इथे आपण पाहू शकतो की BAC कुठे, BA अँड C अँड मेजर ऑफ अँगल MA अँड B. तर याच्या दोघांची बेरीज ही याच्या एवढी येईल. ओके, याच्या एवढी बेरीज आहे ना, याच्या एवढी जर बेरीज आली तर आपण याचं आन्सर काय लिहू शकतो, मेजर ऑफ अँगल. याचा आन्सर हे येईल. ओके, मेजर ऑफ अँगल MAC. ओके, MA अँड C प्लस मेजर ऑफ अँगल NAC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल BAC प्लस मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल AC अँड B. ओके, तर आता मग याच्यानुसार आपल्याला आता काय येतं की MAC अँड NAC. कळत, MAC. ओके, अँड NAC इथे आपण आता बघूयात. बघा, MAC जर आपण जर फिगर इथे ड्रॉ करून बघितलं आपण रफ फिगरवर एक, तर हे असं होईल. ओके, ही अशी एक फिगर आहे, सॉरी अशी एक फिगर आहे MAC. इथे M, इथे A अँड इथे C आहे आणि इथे काय N, A अँड C. याच्यावर आपल्याला लक्षात येऊन जाईल की ही कशी आहे, लिनियर पेअर आहेत. ओके, कशामध्ये आहेत, लिनियर पेअर. यस, लिनियर पेअरमध्ये आहेत. आता आपल्याला माहिती आहे लिनियर पेअर्स यांची मापे काय असतात. लिनियर पेअरची मापे 180 डिग्री. ओके, किती असतात, 180 डिग्री. या दोघांचे ते लिनियर पेअर आहे नाही तर आहे असं ड्रॉ केलं तिथे लिनियर पेअर येईल. ओके, लिनियर पेअर 180 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल BAC प्लस मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल AC अँड B. ओके, दिस इज आवर proof of the theorem the sum of all angles of a triangle is 180 degree. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थेरमला प्रूव्ह केलेला आहे. therefore we can write measure of angle BAC plus measure of angle
ABC plus measure of angle ACB is equal to 180 degree. By proof, the sum of all angles of a triangle is 180 degree. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जर तुम्हाला पूर्ण सोल्युशनची कॉपी पाहिजे, कॉपी आपण घेऊयात. तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.